नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आता आज जरा उशीर झाला करायला. मुलाची अंघोळ झाली आहे आणि तो देवपूजा करीत आहे. आणि आता पाहून आमच्या घरात खूप येते. सकाळी मग ते झाडायला जरा उशीर होतो, 9 वाजले आता. आणि मग त्याच्यानंतर मी झाडते. माझा दुसरा चहा झाल्यावर पाहून येतं जास्त. आभाळ पण आलेलं आहे आणि काल पाऊस पण झाला इथे. कसं चाललेलं आहे मजेशीर. ह्यावेळेस पावसाळा लवकर आहे वाटतं. इथे स्वयंपाक चालू आहे. कडक ऊन वाटते. मी रांगोळी बिंगोळी काढली सकाळी दारात. मला दाखवते. रांगोळी बिंगोळी काढली आहे दारात. शांत आहे. नाही वरती खरं आहेत. काय आता म्हणजे बाईच्या डिलिव्हरीचीच वाट पाहता येईल. तर शांत आहे सध्या. मिस्टर गेले पूजेला. ते म्हणजे पूजा बिजा करतात ना, त्याच्यामुळे आज त्यांना पूजा होती, शांती होती. ती गेले करायला शांती. इकडच्या रूममधला बेड काढला, कारण नातू जरा मोठा झाला, तो उड्या मारायला लागला होता. ते दुसरीकडे गेले ना आता. त्यांचंही घर दाखवेन तुम्हाला मी. तिथं पण शूट करेन एखादा. बाकी तुम्ही काय मजेत असता? तुमचं काही कुणी कमेंट करीत नाही. कसा वाटला माझा कमेंट करून सांगा. आमच्याकडे मुलाला जास्त वेळ आहे याचं, स्वामी समर्थाचं. त्याच्यामुळे तो वाचन बिचन करतो आणि नंतर कामाला जातो त्याचा नाश्ता करून. बाकी आम्हाला नाही एवढं. आम्ही फक्त देवाची पूजा करणे आणि बत्ती लावणे एवढंच करतो. काही वाचन बिचन काही एवढं मला काही दिसत नाही आता. त्याच्यामुळे काही करीत नाही. तर तुम्ही सांगा, मी व्यवस्थित करते काय ब्लॉग? कमेंट करून सांगा. त्याच्याशिवाय कळणार काय? मी तरी सांगितल्याशिवाय करू का नाही ते मला काही समजत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणते की तुम्ही कमेंट करून सांगा व्यवस्थित होतो का नाही का. म्हणजे नाहीतर बंद करायला. मला काही त्यात अजून एवढं काही शूट करता येत नाही. माझ्याकडे फक्त साधा मोबाईल आहे, बाकी काही नाही. त्यामुळे तुम्ही सांगू शकता की मी शूट व्यवस्थित करते का नाही का काही. हे सकाळच्या वेळेस अजून आवरायचं आहे सगळं. दिवसच आपला आहे. जाऊ द्या. सध्या काही मुलं शाळेत नाही का काही नाही. सगळी मोठाली झाली आहे आणि मी पण मोकळी आहे. त्याच्यामुळे मला वेळच वेळ आहे, हो की नाही. आणि आता फक्त बाळाचं आगमन झालं की वेळ मग आमच्या मागे काम राहील. आणि मग शूट करायला वेळ मिळतो का नाही हे पण सांगता येत नाही. बाय बाय, टाटा. झाला का छोटा.